नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईग आईमध्ये. तर इथे काय होत आहे, आज वसुबारस आहे. वसुबारसाच्या निमित्ताने इथे मी हे बनवलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्कूलमधून आले त्यानंतर जवळजवळ हे सगळं सारवून घेतलं आहे आणि हे सगळं बनवलेलं आहे. म्हणजे काय आहे, तर हा बळीराजा आहे. बळीराजाच्या डोक्याच्या खाली उशी आहे, ही त्याची पत्नी आहे. ही जी पत्नी असते बळीराजाची, हे समृद्धीचं प्रतीक असतं. हा इथे एक शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे अन्नदात्याचं प्रतीक असतं. इथे त्याचे 2 जोडी बैल मी बनवले आहेत, ते म्हणजे श्रमाचं प्रतीक असतं. ही कुंती आहे. कुंतीच्या डोक्यावर एक चुंबळ आहे, म्हणजे तुम्हाला आता दिसतंय का नाही, ही चुंबळ आहे. आणि ह्या चुंबळीच्या वर एक पाटी आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी तिने घेतलेलं आहे. तर ही कुंती आणि हे इथे 5 पांडव आहेत. हे 5 पांडव आहेत, तर 5 पांडवांच्या डोक्यावर ही टोपी बनवलेली आहे मी. सो हे सगळं म्हणजे महत्त्वाचं असतं, की आपलं टोपी, चुंबळ वगैरे हे सगळं बनवायचं असतं. तर हे जे पांडव आहेत, हे धर्म, न्याय ह्याचा प्रतीक असतात. इथे द्रौपदी आहे. द्रौपदी पण ॲज सेम, म्हणजे थोडं झूम इन झूम आउट होतं आहे. द्रौपदी पण आहे. द्रौपदीच्या डोक्यावर पण पाटी आहे, त्याच्या खाली चुंबळ आहे. तर ही जी द्रौपदी आहे, ही काय म्हणतो आपण, की सहनशीलतेचं प्रतीक आहे. शक्ती आणि सहनशीलतेचं प्रतीक आहे. इथे जातं बनवलेलं आहे आणि इथे अजून एक गवळण बनवलेली आहे, जी जात्यामध्ये धान्य दळणार आहे. आणि इथे एक गाय आणि तिचं वासरू आहे. वासरू जे असतं ते कोमलतेचं प्रतीक असतं. कोमलता आणि काय म्हणतात, निष्पाप जीवाचं प्रतीक आहे ह्याच्यामध्ये. आणि इथे म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी पूर्ण पेरलेलं शेत आहे. हे जे शेत आहे, हे खरं ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, की हे जीवनचक्राचं प्रतीक असतं, की कसं जीवनचक्र सुरू होतं आणि परत त्याच्या शेवटीला येतं. आणि आज या झेंडूच्या फुलांचा मान असतो. ही सगळी झेंडूची फुलं जी बारीक बारीक आहेत, ती आपल्या शेतातली आहे. तर अशा प्रकारे मला जसं जमलं आहे तसं मी केलेलं आहे. तर माझी अशी इच्छा आहे, की अशी सेवा किंवा अशी संस्कृती मी वारंवार जपावी किंवा हे सगळं करावं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावं. ॲक्च्युली आम्ही स्कूलमध्ये पण करणार होतो, पण काही कारणाप्रकारे आम्हाला हे स्कूलमध्ये करता नाही आलं. शाळेमध्येही आम्ही मुलांना करून दाखवणार होतो. तर हे असं पूर्णपणे आज मी हे मांडलेलं आहे. आणि तुम्हाला हे कसं वाटलं, हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला तुमच्या भावना कळवा. आणि माझ्या भावना तुम्ही समजून घ्या, किंवा ह्याच्यामध्ये काही राहिलं असेल तर मला सांगा. ॲक्च्युली इथे हे होतं का नाही मला माहीत नाही, पण ही माझ्या माहेरची प्रथा. इथे पण मी बाकी शिक्षकांशी बोलले, तर इथे ही प्रथा होते असं मी ऐकण्यात आहे. आणि रोज ह्याच्यामध्ये थोडं थोडं शेण आपल्याला वाढवावं लागतं. 5 किंवा 7 दिवसापर्यंत हे सगळं केलं जातं. तर हे माझ्या मम्मीकडचं आहे. तिथे असं प्रॉपरली करत नाही. मी थोडंसं यूट्यूबवर बघून, थोडंसं इकडे तिकडे बघून तुम्हाला माहिती सांगितली आहे आणि हे सगळं मी बनवलेलं आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं, नक्की नक्की कमेंट करून सांगा. आज खरं खूप मेहनत झाली आहे, पण खूप छान वाटतं आहे, की रावला मला, की या छकुल्याला मला हे सगळं दाखवता येतं आहे आणि हे दाखवता येणार. आणि असंच माझ्याकडनं घडावं, असंच मी करावे आणि अशाच माहिती मुलांपर्यंत पोहोचवावी, अशी माझी इच्छा आहे.